नमस्कार यूट्यूब फॅमिली। तर गीता फॅशन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे। तर आज मी कटिंग आणि स्टिचिंगचाच व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे। पण व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी एक सूचना द्यावी वाटली मला। आता तुम्ही म्हणाल सूचना कसली, तर हो सूचनाच म्हणा, कारण मला प्रत्येक व्हिडिओ खाली एक कमेंट अशी असते की 42 साइजची कटिंग दाखवा, 38 साइजची कटिंग दाखवा, 50 साइजची कटिंग दाखवा। तर अशा सगळ्या माझ्या मैत्रिणींना मी सांगू इच्छिते की कटिंगसाठी तुमचं कोणतंही माप असू द्या, फक्त या पद्धतीने तुम्ही कटिंग करायचे। आता माझं माप वेगळं असू शकतं कटिंगला घेण्याचं, कारण मी कस्टमरचे ब्लाउजच तुम्हाला कटिंग करते वेळी व्हिडिओ काढून दाखवत असते आणि ते परफेक्ट येतातच, पण ते माप काही प्रत्येक वेळी एकसारखी नसतात। तर कटिंग करण्यासाठी माझं माप वेगळं असू शकतं, तुमचं माप वेगळं असू शकतं। तर माप कोणतंही असू द्या, या पद्धतीने तुम्ही कटिंग करायचे। या पद्धतीने त्यामध्ये मायनस प्लस करायचे आहेत तुम्हाला, जिथे जिथे मी सांगते तिथे तिथे। तर मला असं वाटतं की मग ते तुमच्या लक्षात येत नाहीये, मी व्हिडिओमध्ये सांगत असते पण तुमच्या लक्षात येत नाही, म्हणून म्हटलं सेपरेट सांगावं। तर यासाठी आता समजा माझं जर 36, आता हे जे मी कटिंग दाखवणार आहे ते 35 आणि 36 या मापाचं आहे, म्हणजे 35 आहे अपर चेस्ट आणि फुल बस्ट आहे 36। तर या ठिकाणी तुमचं माप दुसरं असू शकतं, 37 38 असू शकतं, 32 33 असू शकतं, 34चं पण असू शकतं। तर त्या ठिकाणी तुम्ही ती माप टाकायचे आणि मी जे ऍड केलंय तसं तुम्ही ऍड करायचंय, किंवा मी मायनस केलंय तिथं तुम्ही ते मायनस करायचंय। पण अट एवढीच आहे की गळा, आता मी हा जो कटिंगला घेतलाय तो 10 इंचाचा गळा आहे पाठीमागचा, तर 10 इंचाच्या गळ्यासाठी ही कटिंग मी करते। माप तुमचं कोणतंही असू द्या पुढे छातीचं, फक्त गळा 10 इंचाचा असला पाहिजे तुमच्या ब्लाउजचा, तर ही कटिंग तुम्हाला परफेक्ट ब्लाउज बसणार आहे। तर मला वाटते जास्त सांगण्यात अर्थ नाही, एवढं तुम्हाला समजलं असेल तेवढे तुम्ही हुशार आहात। तर चला मग वेळ न लावता आपण कटिंगला सुरुवात करूया। फक्त लक्षात एवढंच ठेवा, माप तुमचं जे असेल ते तुम्ही माप टाकायचे। म्हणजे की मी आता 35चा चौथा भाग 8.25 घेणार आहे, तर तुमचं समजा तिथे 36 असेल अपर चेस्ट, तर 36चा चौथा भाग 9 येणार आहे तुमचा, किंवा 40 असेल अपर चेस्ट तुमची, तर 40चा चौथा भाग 10 येणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही फरक करत तुमची ही कटिंग करायची आहे। तर मला वाटते समजलं असेल सगळ्या मैत्रिणींना माझ्या। तर वेळ न लावता आपण पुढे सुरुवात करूयात। तर सुरुवातीला आपल्याला पाठीमागच्या भागाची कटिंग करायची। तर इथे माझी मी उंची घेतलेली आहे, तुमची जी उंची आहे त्यामध्ये 1 इंच प्लस करून उंची घ्यायचे आणि तिथून खाली 5.5 वर एक खूण करून घ्यायचे। आता त्या 5.5च्या खुणेवर इथे छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन, आणि इथे खाली कमरेचा चौथा भाग 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, अशा या खुणा करून घ्यायच्या। इथे टाकायचे शोल्डर, तर इथे जर तुमचा 14.25 जर शोल्डर असेल तर 14.25 वर खूण करा, आणि 14.5 असेल तर 14.25 वर खूण करा, आणि 14 शोल्डर असेल अंगावरच्या मापाची तर 5 वर खूण करा। त्यानंतर आपल्याला इथे छातीचा चौथा भाग आहे तिथे पण 5 वर खूण करून आपण मुंडा टाकलेला आहे, आणि मुंडा मोजून पण घेतलेला आहे। माझा 16 आहे तर 8.5 भरलेला आहे। तिथून नंतर आपल्याला शोल्डरवर 3 इंचाची शोल्डर पट्टी ठेवून गळा टाकून घ्यायचा आहे। गळ्याची उंची 10.5 वर दिलेली आहे, आणि पाठीवर मी गळ्याची रुंदी 3.5 वर ठेवले, आणि तिथे मी हवा तो आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याचा। तुम्ही इथे चौकोन गळा, गोल गळा कोणताही देऊ शकता। इथे आता आपल्याला थोडंसं तिरकस अशी पट्टी ठेवून शोल्डर टाकून घ्यायचे, आणि फिटिंगला आणि मार्जिंगला रेग जोडून आपल्याला ही कटिंग करून घ्यायची। या पद्धतीने बॅक साईडची कटिंग झालेली आहे आपली। आता इथे आपल्याला कट मारून घ्यायचं आहे फिटिंगला आणि गळ्याला। त्यानंतर आपल्याला टक्स टाकण्यासाठी मध्यावर फोल्ड करून घ्यायचं आहे कापडाचा, आणि रेग मारून 1/2 इंच इकडे 1/2 इंच इकडे अशी खूण करून घ्यायचे, जे की आपण 1 इंच सोडलेलं आहे। आणि फिटिंगच्या साईडला 1/4 इंचावर एक खूण करून त्या टक्स पर्यंत तिरकस आपल्याला कट करून काढायचं आहे। नंतर आपल्याला पुढचा भाग कटिंग करायचा आहे, त्यासाठी आपल्याला एक सरळ रेष ओढून तिथे शिलाई मार्जिन द्यायचं आहे, जे हुक आहे पट्टीसाठी लागणार आहे।
प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग दाखवते तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला जर पाठीमागच्या गळ्याला भागाला जर प्रिन्सेस कट हुक लावायचे असतील तर मागच्या साईडला तुम्ही हुकाय पट्टीचं शिलाई मार्जिन द्यायचं आहे। आणि आता उंचीच्या खाली मी अर्धा इंच उंची एक्स्ट्रा ठेवलेली आहे पुढच्या भागाची, आणि त्यावर आपल्याला पाठीमागचा भाग जसा आहे तसा आखून घ्यायचा आहे आणि तो पार्ट काढून आपल्याला मुंड्याची सरळ लाईन ओढून त्यामध्ये आतमध्ये अर्धा इंच येऊन मग मुंडा टाकायचा आहे पुढच्या भागासाठी। तर इथे सुद्धा आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे 5.5च आहे का, आणि बरोबर तिथून पुढे अर्धा इंचावर खून करून मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। नंतर आपल्याला इथे शोल्डरवर शिलाई मार्जिन सोडून आपल्याला इथला सुद्धा मुंडा आखून घ्यायचा आहे, आणि त्यानंतर आपल्याला मुंड्याच्या बाहेर अर्धा इंच खून करून आपल्याला तिथून टक्स टाकायचे असते। तर या पद्धतीने मुंडा आतून खाचायचा म्हणजे पुढच्या भागाला झोळ येत नाही। इथे आपल्याला द्यायचा आहे पॉइंट, तर पॉइंट असतो छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच आणि हुकाय पट्टीच्या साईडनी छातीचा 10वा भाग असा हा पॉइंट देऊन घेतलाय। आणि कमरेच्या साईडला जो पण इथे तुमचा पॉइंट 10वा भाग आलेला आहे त्याच्यातून अर्धा इंच कमी करायचा आहे। म्हणजे की समजा हुकाय पट्टीच्या साईडनी तुमची जर इथं पॉइंट 4 वर आला तर कमरेच्या साईडला 3 वर ठेवायचा आहे, आणि तिथून पुढे 2 इंचाचे आपल्याला टक्स द्यायचे आणि वरती 2 इंच सरळ ठेवायचे, आणि मग या पद्धतीने आपल्याला इथे टक्सचा आकार पण देऊन घ्यायचा आहे। तर थोडंसं माझं मागं पुढं झालेलं होतं म्हणून मी ते परत व्यवस्थित करून घेतलेलं आहे। आणि मुंड्याच्या साईडला बघा तिरकस अर्धा इंच बाहेर जायचं आहे मुंड्याच्या बाहेर, आणि मग आपल्याला ती रेघ ओढायची आहे। अशी व्यवस्थित आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे टक्सला, आणि या पद्धतीने आपली ही टक्सची आखणी झालेली। इथे तुमची गळ्याची उंची जी असेल ती टाकून 2.5 ते 2.25 ही रुंदी द्यायची आहे गळ्याला। इथे सुद्धा तुम्ही पानगळा करू शकता पुढच्या भागाला। आता इथे शिलाई मार्जिन 1 इंच मुंड्याजवळ वाढवायचे आणि खाली कमरेजवळ 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवायचे, म्हणजे की बघा पाठीमागचा भागाला पण 1 इंचाचा टक्स दिला होता आणि इथे 1.5 इंच वाढवलं तर अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच टक्स असा मिळून 2 इंचाचा टक्स आपला तयार झालेला आहे। त्यानंतर आता फिटिंगच्या साईडला उंची ठरवायची आहे, तर ती उंची पाठीमागचा ब्लाऊज पार्ट ठेवायचा आणि आखून घ्यायची उंची, म्हणजे दोन्ही भागाची उंची एकसारखी होऊन जाते, कमी जास्त होत नाही। या पद्धतीने कटिंग आपली झालेली आहे। कट करून घेऊयात आता। तर हे मी कट करते, तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला खूप फायदा होईल, आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे नोटिफिकेशन येऊन जाईल। तर ही कटिंग आपली अशी झालेली आहे प्रिन्सेस कटची, खूप परफेक्ट आणि छान बसणारे ब्लाऊज। आता आपण बाहीची कटिंग बघणार आहोत। तर इथे बाहीची कटिंग करण्यासाठी घडी किती घ्यायची बघा, जी आपली छाती आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि तिथून एक खून करून त्याच्याच पाठीमागे 1.5 इंचावर एक खून करायचे। इथे तुमची उंची किती आहे ती टाकून सरळ रेघ ओढून घ्यायचे। त्यानंतर तिथून खाली आपल्याला खोली मुंडा खोली द्यायचे 2.25 इंच किंवा 3 इंच, आणि खाली दंडघेर प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता या पद्धतीने रेघा ओढून आपल्याला एक तिरकस रेघ म्हणजे मुंड्यापासून उंचीपर्यंत तिरकस रेघ ओढून त्याचा टेपनी अर्धा करायचा, परत एक अजून अर्धा करायचा आणि पुढच्या भागात सुद्धा अर्धा करायचा। आता पहिल्या खुणेवर 1/2 इंच खाली, दुसऱ्या खुणेवर अर्धा इंच वर आणि तिसऱ्या खुणेवर 1/2 इंच वर अशा पद्धतीने खुणा करून आपल्याला हा आकार मुंड्याचा देऊन घ्यायचा आहे। हा असणार आहे पाठीमागच्या भागाचा मुंडा। आता बाहीच्या मध्यावर एक कट मारायचा आणि तिथून पुढच्या भागाचा मुंडा असा छाटून घ्यायचा। या पद्धतीने एकदम छान आणि परफेक्ट बाही तुमची बसणार आहे।
तर मेन फॅब्रिक कट करून घेऊयात, म्हणजे तुम्हाला पुढे स्टिचिंग सुद्धा मी दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप अजिबात करू नका, पूर्ण बघा। अगदी शेवटचा लुक तुम्हाला मी ब्लाऊजचा दाखवणार आहे। तर आपल्या अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक एक्स्ट्रा कट करायचं कधीही। आणि आता बघा हा ब्लाऊज काठाचा आलेला आहे, तर आपण जे तिरकस कट केले पाठीमागच्या भागाला ते कसं जोडायचं काठ न कापता हे मी तुम्हाला पुढे स्टिचिंगमध्ये दाखवणार आहे। तर पुढच्या भागाची कटिंग करताना मेन फॅब्रिक अस्तरचं हे जी कटोरी आहे ती तिरकस ठेवायची आणि जी हुक आहे पट्टीची बाजू आहे आपली ती सरळच कटिंग करून घ्यायची। हे मात्र लक्षात ठेवा, कटोरीचा भाग तिरकस म्हणजे क्रॉस कपड्यावर ठेवायचा आहे। या पद्धतीने मेन फॅब्रिक सुद्धा कट झालेलं आहे आपलं। तर आपण आता स्टिचिंगला सुरुवात करूयात। एकदम झटपट ब्लाऊज शिवून तयार होणार आहे। याच पद्धतीने तुम्ही सुद्धा ट्राय करा। लागलीच आपण हाताबरोबर उलटं सुलटं बघून अस्तर लावून घ्यायचं आहे, म्हणजे जोडते वेळी वेळ लागणार नाही। उलटी सुलटी बाजू नक्की तुम्ही बघा, कारण मग अस्तरच्या ब्लाऊजच्या वेळी बघा एकाच साईडचे दोन्ही पार्ट होतात किंवा एक सुलटा एक उलटा होऊन जातो, अशा काही गोष्टी होतात। त्यामुळे हे चेक करायचं आहे आणि उलटी सुलटी बाजू किंवा मग अशी खडूनी चॉकनी खुणा करून घ्यायच्या आहेत उलट्या बाजूवर। आता इथे बघा काठ आलेला आहे, त्यामुळे मी काठाच्या इकडून टक्स जशी आपण देतो त्या पद्धतीने आपल्याला एक टक्स मारून घ्यायचे। अगदी काठाच्या बरोबरीने टीप मारायचे अशा पद्धतीने फोल्ड करून। त्यामुळे काय होणार आहे, काठ हा न कापता तिरकस जाणार आहे। पुढे मी तुम्हाला दाखवतेच। आता याच्यावर मध्यावर बरोबर अस्तर ठेवून घ्यायचं आहे आपलं, अस्तरचा मध्य पाठीचा मध्यावर मध्य ठेवून घेतला की बघा अगदी परफेक्ट हे न कापता काठ आपल्याला तिरकस असा बसून गेलेला आहे। तर तुमचा काठपदराचा ब्लाऊज असेल तेव्हा तुम्ही या पद्धतीने स्टिचिंग करायची आहे पाठीमागच्या भागाची। आणि आता सुलट्या कापडावर मी, म्हणजे मेन फॅब्रिक हे सुलटा आहे आणि अस्तर मी त्याच्यावर उलटं ठेवलेलं आहे, कारण मी इथं अस्तर डायरेक्ट आतमध्ये पलटी करणार आहे। हात शिलाईची पट्टी मी लावणार नाही, त्यामुळे मी अस्तर हे आतमध्ये फोल्ड करणार आहे। त्यासाठी हे स्टिच करून घेतले। आता सुलट्या बाजूने एक दाबटीप टाकून घ्यायची, अगदी व्यवस्थित अस्तरची टिप करून घ्यायची आणि मग एक दाबटीप टाकून घ्यायची। आणि जर ती बाहेरच्या साईडला टीप दिसत असेल तर स्किप करू शकता, जशी की मी स्किप केलेली। आता चारी बाजूने अस्तर जोडून घ्यायचं आहे, अजिबात अस्तर खेचायचं नाही आणि चुन्याही पडू द्यायच्या नाही। आणि जर जास्त चुन्या पडत असतील तुमच्या ब्लाऊजला तर तुम्ही इस्त्री करून घेऊ शकता कापडाला। तर या पद्धतीने पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे चारी बाजूनी आणि नंतर एक्स्ट्रा फॅब्रिक राहिलेला आपण कट करून टाकायचं आहे। आता इथे आपल्याला ब्लाऊजचा मध्य काढून टक्स मारून घेतलेला होता कटिंगच्या वेळी, तो डार्क करून दुसऱ्या बाजूला पण मारून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित टक्स मारून घ्यायचा आहे पाठीमागच्या भागाला। त्यानंतर गळ्याचा आकार सुद्धा डार्क करून दुसऱ्या बाजूला उमटवून घ्यायचा आहे। हाताने थाप मारून अगदी व्यवस्थित एकावर एक ठेवायचे दोन्ही बाजू आणि बरोबर मध्यावर मग हा आकार उमटतो। थोडासा चॉकने डार्क करून त्याच्यावर आपल्याला टीप मारून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला टीपच्या बाहेर शिलाई मार्जिन ठेवून
जो आकार गळ्याचा आहे तो कट करून घ्यायचा आहे। इथे मी पान गळ्याचा आकार दिलेला आहे। अशा पद्धतीने बॅक साइड आपली तयार झालेली आहे। आता आपण फ्रंट भाग घ्यायचा आहे, पुढच्या भागाचा पार्ट जोडायला घ्यायचा आहे। तर आपण अगोदरच उलटं सुलटं बघून अस्तर लावून घेतलेलं होतं। आता फक्त बरोबर मध्यावर ठेवायचं आहे। चारी बाजूने आपण अर्धा इंच जास्त कापड ठेवलेलं आहे मेन फॅब्रिकचं। तर चारी बाजूनी अशा कडा शिवून घ्यायचे आहेत, कडेने टीप मारून घ्यायचे आणि एक्स्ट्रा उरलेलं कापड कट करून टाकायचे। याच पद्धतीने मी चारीही तुकडे पुढचे जोडून घेते। आता हे आपले चारी पार्ट तयार झालेले आहेत। आपण आता कटोरी जोडायला घ्यायचे। तर उलटा सुलटा भाग ज्या त्या भागाची बाजूची कटोरी घेऊन आपल्याला जोडायचे आहे। तर मुंड्याच्या साईडने मी लावून घेते आणि बरोबर शिलाई मार्जिन अर्धा इंच जे आपण घेतलेलं आहे एक्स्ट्राचं ते मी यामध्ये ॲड करून टीप मारून घेणार आहे। इथे अजिबात कोणतंच कापड खेचायचं नाही, खालचंही नाही आणि वरचंही कापड खेचायचं नाही, न खेचता जोडायचे आहे। कटोरी ही डबल टिप मारायची आहे। या पद्धतीने मस्त आणि सुंदर छान ब्लाउजला पप आलेला आहे बघा। अशाच पद्धतीने दुसरी बाजू पण जोडून घ्यायची। या पद्धतीने आपल्या दोन्ही बाजूच्या कटोऱ्या जोडून झालेल्या आहेत। इथे आता आपल्याला लूक पट्टी तयार करायची। तर अस्तर लावलेलं जे कापड गळ्यामधलं निघालेलं आहे त्याला मेन फॅब्रिक अटॅच आहे, तर त्यातच मी पट्टी तयार करत असते। 3 इंचाची पट्टी काढलेली आहे ही। आता ही लूक पट्टी तयार करते मी। तर पट्टी खाली ठेवलेली आहे सुलटी आणि त्यावर ब्लाउज सुलटा ठेवून एक टीप मारून घेतली। त्यानंतर दाबटीप टाकलेली आहे पट्टीच्या साईडला ढकलून कापड ते आणि कडेने सुद्धा अर्ध्या इंचाचा फोल्ड करून घेतलेला आहे पट्टीला। त्यानंतर तो फोल्ड अख्खा टीपवर ठेवायचा आहे आणि टीप मारून घ्यायची। अशा पद्धतीने लूक पट्टी आपली तयार होणार आहे। एक्स्ट्रा जी पट्टी उरलेली आहे ती कट करून टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला कमरेला सुद्धा इथे पट्टी लावायची। इथे तुम्ही पायपिंग सुद्धा करू शकता कमरेला किंवा हातशिलाईची पट्टी सुद्धा लावू शकता। मी हातशिलाईचीच पट्टी करणार आहे, पण छोटी करणार आहे, त्यामुळे मी डायरेक्ट टिपच मारणार आहे। त्या अगोदर आपल्याला हुकची पट्टी लावून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूला। तर हुकची पट्टी लावताना फक्त अस्तरचं कापड घेतलं तरी चालू शकतं। अशा पद्धतीने ब्लाऊजच्या वर पट्टी ठेवून मी टीप मारून घेतली आणि नंतर पलटी मारून एक दाबटीप टाकून घेतली। त्यानंतर आपल्याला अर्धा फोल्ड करायचा आहे पट्टीचा आणि अख्खी पट्टी आतमध्ये पलटून टीप मारून घ्यायचे। व्यवस्थित बघून घ्यायचे
आणि एक्स्ट्रा राहिलेली पट्टी कट करून उंची सेम झाली का दोन्ही बाजूची ती चेक करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला आता इथे कमरेला पट्टी जोडायची आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथं पायपिंग सुद्धा करू शकता, पण मी पट्टी मारणार आहे। तर डबल फोल्ड करून घेतलेला आहे पट्टीचा आणि पुढून मी फोल्ड आतमध्ये टाकलेला आहे, जेणेकरून आपण पट्टी पलटी करणार तेव्हा तो फोल्ड आतमध्ये जाणार आहे। या पद्धतीने एक दाबटीप टाकून घ्यायचे आणि त्यानंतर ही पट्टी आपल्याला आतमध्ये पूर्ण दुमडायची। आता ही मोठी जशी आहे तशी ठेवली तर हात शिलाई करावी लागेल, त्यामुळे मी अर्धा फोल्ड करून घेतलाय परत एक पट्टीचा आणि डायरेक्ट टीप मारून घेणार आहे। आता असंच आपण दुसऱ्या भागाला पण करून घेऊयात। माफ करा, मध्ये चार्जिंग संपल्यामुळे मोबाईलचा व्हिडिओ झालेला नाही, तर नंतर माझ्या लक्षात आलं व्हिडिओ बंद आहे, तर डायरेक्ट पायपिंगच्या वेळी व्हिडिओ चालू करण्यात आलेला आहे, त्याबद्दल क्षमा। तर इथे पानगळ्याला मी पायपिंग करते, तर या पद्धतीने पायपिंग करायची आहे। तर या पायपिंगच्या पट्ट्या मी कशा काढल्या, किती इंचाच्या काढल्या, जोडल्या कशा, किंवा सविस्तर सुरुवातीपासूनची माहिती दाखवू शकली नाही, तर तुम्हाला जर ही माहिती पायपिंग विषयी हवी असेल तर आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ पायपिंगचे आहेत, ते तुम्ही बघू शकता। अगदी सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे सोप्या भाषेमध्ये। या पद्धतीने गळ्याची पायपिंग पण तयार झालेली आहे। आता आपण इथे बाही लावून घ्यायचे। तर बाही लावण्यासाठी जो मध्य आहे बाहीचा तो मध्य बरोबर शोल्डरच्या टिपवर ठेवून बाही लावून बघायचे अगदी व्यवस्थित बसतीये का। त्यानंतर शोल्डरच्या इथे व्यवस्थित गोलाकारमध्ये बाही बसण्यासाठी या पद्धतीने टिप मारून घेतली तर अगदी अशी व्यवस्थित बाही बसते शोल्डरच्या इथे। तर मापून बघितलेली आहे, त्यामुळे आपण सुरुवातीपासूनच बाही लावायला चालू करायचा आहे। अजिबात बाही खेचायची नाही। परफेक्ट मुंडा आपण कट केलेला आहे, त्यामुळे बाही अजिबात कमी पडणार नाही किंवा जास्त होणार नाही। एकदम परफेक्ट बाहीचा मुंडा आणि ब्लाउजचा मुंडा झालेला आहे आपला कटिंग। आणि माझ्या पद्धतीने कटिंग केली तर तुमची बाही कधीच कमी पडणार नाही किंवा जास्त होणार नाही। अशा पद्धतीने बाहीला डबल टिप मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर सुलट्या ब्लाउजला एक टिप मारून घ्यायची सुलटीकडून आणि आता दुसरी बाही पण त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे आपल्याला। आता इथे बाही न मोजता मी लावते, कारण आपण अगोदर मोजून घेतलेले लावून बघितलेले आहे मुंड्याला, परफेक्ट असल्यामुळे इथे न मोजता डायरेक्ट लावलेले आहे बाही। या साईडला सुद्धा आपल्याला सुलट्या बाजूनी एक टिप मारून घ्यायचे पाव इंचावर अशी कडेनी। आणि त्यानंतर आपल्याला ब्लाऊज उलटा करायचा आहे। टिपच्या बाहेर जर एक्स्ट्रा कापड दिसत असेल, दोरे दिसत असतील, ते कट करून टाकायचे। इकडचे पण कट करूयात आणि त्यानंतर आपल्याला ब्लाऊज उलटा करायचा आहे आणि कडेनी एक दाबटीप द्यायची आहे अर्धा इंचावर। असं आपण दोन्ही साईडला करून घ्यायचं आहे आणि नंतर फायनली फिटिंग जी असणार आहे तुमची, दंडघेराचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग आणि मुंड्याच्या इथे सुद्धा छातीचा चौथा भाग, अशा खुणा करून आपल्याला फिटिंगची टीप मारून टाकायची आहे। एक दोन टिपा एक्स्ट्रा द्यायच्यात कस्टमरला टाकून, म्हणजे भविष्यात त्यांना जर तब्येत वाढली तर उसवून घालू शकणार ते। यासाठी ती काळजी घ्यायची आहे, 2-3 टिपा एक्स्ट्रा मारून द्यायचे। अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण टिपा मारून घ्यायचे
तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि मित्रमैत्रिणींसोबत भरपूर शेअर करा आणि लाईक मात्र भरपूर येऊ द्यात. फक्त व्हिडिओ बघता आणि निघून जाता. लाईक करा आणि कमेंट करा. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. आणि किती छान आणि सुंदर ब्लाऊज झालेला आहे बघा. मस्त फिटिंगला बसणार आहे हा ब्लाऊज.